बालकांड अध्याय 10 राजा जनक व शुकाचार्य सुख संवाद। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। प्रभु श्री रामचंद्राय नमः। विश्वामित्र मने रघुनाथा तो सूक्ष्म बुद्धि अति तीक्ष्णता ज्ञान ज्ञेय परमार्थ स्वभावता परिपूर्ण ज्ञात्यान माझे ज्ञान वरिष्ठ त्यांचा अनुभव जो चोखट तो तुझ माझी दिसे प्रगट वैराग्य उद्भट ज्ञान गर्भा वैराग्य जे ज्ञान सगर्भ तोची ज्ञानाचा समारंभ वैराग्य विना ज्ञान दुर्लभ ते तुझ सुलभ स्वभावता जैसा शुक व्यास सूत जन्मापासून स्वभाव मुक्त तैसाची तू रघुनाथ प्राप्त परमार्थ स्वभावे त्या शुकाचा ज्ञानार्थ विकल्पे पावला घात तोची गुरुवाक्य निश्चित निज परमार्थ पावला। राम मने ऋषीवर्या ऐकिले वाक्य परमाश्चर्या ज्ञान पावोनी शुकवर्या विकल्प धरावया काय कारण त्या शुकाची समूळ कथा मज सांगावी स्वामीनाथा ज्ञान पावनी विकल्पता शुकाच्या चित्ता बानली कैसी तोची विकल्प पुढती कैसे नि मावळला चित्ती कैसे नि पावला विश्रांती हे मज प्रती सांगावे। विश्वामित्र मने श्रीरामा व्यास पुत्राची ज्ञान गरिमा आघाद विचाराची महिमा नाही सीमा अनुपम्य त्या श्री शुकाचा निज विचार त्याही विचाराचे निज सार तुझ मी सांगेन साचार सविस्तर अवधारी जन्म स्वभावे शुक मुक्त विवेक वैराग्य पूर्ण भरित तो श्री व्यासासन पुसत स्वइच्छा वनात निगता झाला शुके न करिता पाणी ग्रहण न घेता संन्यास संपूर्ण व्यासासी न पुसताची जाण निघाला आपण सर्वस्व त्यागे त्या शुकाची पूर्ण स्थिती देखोनी व्यासासी अति प्रीती तेने सुखे शुका प्रती पुत्र आसक्ती धाविन्नला पुत्र प्राप्तीचे व्यासासी सुख त्याचे पहावया मुख व्यासासी अत्यंत हरिक एक आवश्यक शुकासी म्हणे मी शुक नव्हे एकदेशी तो मी पूर्ण सर्वभूत निवासी हे प्रचिती यावया व्यासासी वृक्ष त्यापासी वो देती व्यास बोबा हे पुत्र वचनी वृक्ष वदती प्रतिवचनी तेने व्यास सुखावोनी पुत्रागमनी उद्यत शुका मनताची जाण वृक्ष ओ देती आपण तेने शुकाचे पूर्णपण व्यासासी पूर्ण कळो सरले ऐसे असता पूर्णपणा त्या माझी विकल्पाचे विंदान मुख्यत्वे स्त्री वाक्याचे श्रवण तेने विकल्प पूर्ण स्त्री शुकासी शुके स्त्रिया नाही देखिल्या दृष्टी नाही स्त्रियांची घेतल्या भेटी त्यांची अन्य नुक्ती ऐकता गोष्टी
विकल्प पोटी शुकाचा प्रमदा परमार्था पुसो आली हे गुरुत्वा भुली पडली प्रमदा केवळ प्रमादी घाली तिचे बोली विकल्प प्रमदान प्रति परमार्थ हा गुरुत्व अति अनर्थ त्या अनर्थाचा निज घात श्री शुकात विकल्पू परमार्थ गुरुत्वाचा अति अनर्थ त्या अनर्थाती घात तो श्री शुकात असे नांदत सावकाश सिद्ध सरोवरा प्रती नग्न अप्सरा स्नान करीती शुक जात आत्मस्थिती त्या स्वइच्छा खेळती निर्लज्ज मागोन व्यास येता देखती अप्सरा अति सलज्ज होती एकी वस्त्र आड करीती एकी बैसती उदकात शुक तरुण नग्नगती जाता अप्सरा न लाजती मी वृद्ध यांचे आजाचे स्थिती मज का लाजती देवांगना शुकाचे ठाई त्यांची आसक्ती त्यासी निर्लज्ज अवयव दाविती मी वृद्ध नावडे चित्ती या लागी लाजती देवांगना हा अप्सरांचा भावो हे त्यांचे पासी पुसो जावो हा व्यासांचा अभिप्रावो तो प्रश्न पर्याव पुसत श्री शुकासी का नाही लाजल्याती मज लाजल्याती कोणे अर्थी हे परम प्रमाण निश्चितार्थी माझी प्रश्नोक्ती सांगावी ऐकोनी व्यासांची प्रश्नोक्ती हासोनी अप्सरा बोलती जैसी ज्याची अंतर्वृत्ती तैसे त्या प्रती वर्तो आम्ही मुने तुझे ज्ञान भेदानुवृत्ती शुकासी सदा भेद गती अभेदी लाजेची अप्राप्ती भेदा प्राप्ती सल्लज्ज शुक अभेद कैसा कळला माझा भेद कोठे देखिला जेव्हा लज्जेचा प्रश्न केला तेनेची दाविला भेद तुझा तुझ स्त्री पुरुष भेद व्यक्ती या लागी तू केली प्रश्नोक्ती शुकाची सूक्ष्म भेद गती स्त्री पुरुष व्यक्ती देखेना ऐसे ऐकता स्त्रियांचे वचन मी ज्ञाता व्यास अज्ञान ऐसा शुकासी ज्ञानाभिमान हृदय पूर्ण प्रविष्टला बाप श्री वाक्याची ख्याती ब्रह्मज्ञानाची केली शांती विकल्प वाढविला चित्ती उठली स्फूर्ती मी ज्ञाता तो अज्ञान ऐसे जेथे स्फुरे स्फुरन तेथोनी पळे ब्रह्मज्ञान ज्ञान अभिमान उरे देही हिंग पडताची रांजणी गोडवणी होय हिंगवणी तेवी विकल्प प्रवेशता ज्ञानी ज्ञान अभिमानी उडे अज्ञान दुग्ध कांजीचा थेंबू पडे तेने दुग्धाची होती कवडे ते विज्ञानी विकल्प वाढे तै ज्ञान उडे ज्ञानाभिमाने सावध कनक बीज खाय तो क्षणार्धे भ्रमित होय तेवी विकल्पाचे अन्वय ज्ञाता होय ज्ञानाभिमानू व्यास अज्ञान भेद दृष्टी मी सज्ञान ऐक्य पुष्टी ऐसा विकल्प शुकाचे पोटी स्त्री वाक्यासाठी दृढ झाला
दीप मावल्याल्या पाठी काजळीची पोहणी उठी ते विज्ञान जाताची शेवटी अति गर्व उठी ज्ञानाभिमाने स्वयं बुद्धीचे विवेक ज्ञान विकल्प मात्रे होय क्षीण गुरुवाक्य अति निपुण ते ज्ञान पूर्ण निश्चय जो ज्ञानानुभव गुरुचे ठाई ते ज्ञान अति अक्षयी विकल्प नरिघे ते ठाई अति अनपाई गुरु ज्ञान गुरु वाक्य विना जे ज्ञान ते क्षय रोगी जन्मले जान विकल्प मात्रे सांडी प्राण अति क्षीण अपाई आचार्यवान पुरुष वेद हे वेद वाक्य प्रसिद्ध गुरु वाक्य ज्ञान विशद प्रज्ञा प्रबुद्ध गुरु वाक्य विना सर्वथा ज्ञान नासे विकल्पता हेची शुकाची अवस्था व्यासासी सर्वथा कळवाली शुकाचे ब्रह्मज्ञान विकल्प वाक्य झाले क्षीणा शुक झाला ज्ञानहीन ते व्यासासी चिन्ह कळो सरले व्यास जाणे भेद ज्ञान तोची भेदी अभेद सर्वज्ञ हे शुकासी न कळे चिन्ह तेने विकल्प पूर्ण दृढ धरिला व्यास शुका लागी अति आसक्त क्षणा मने परत तोची झालिया विकल्पयुक्त त्यावरी परत न मने व्यास अंतर्यामी आपण जाणोनी शुकाचे ज्ञान ज्ञाने क्षीणा जेने पावे ज्ञान संपूर्ण त्रो कृपेन आपण सत्संग सांगे व्यास मने श्री शुकासी तू तव स्वइच्छा जातोसी अवश्य जाई जनकापासी निश्चय पावसी त्याचनी जनक राजा पृथ्वीचे ठाई राज्य करोनी तो विदेही ज्ञान विज्ञान त्यासी सर्वही परिपूर्ण पाही पूर्णत्वे जो संदेह निज मानसी त्याचे निसंदेह होसी समाधान जनकापासी परमार्थासी परमार्थ आपण ज्ञान सांगावे त्यासी व्यास अज्ञान हे शुकाचे मानसी या लागी धाडी जनकापासी श्री शुकासी निश्चयार्थ श्री शुकासी मनोवृत्ती मने कळली व्यासाची ज्ञान स्थिती आता जनकाची ज्ञानोक्ती तेही निश्चिती पाहू पा ऐसे विचारोनी मनी मेरुगिरी उतरोनी जनक नगरी ठाकोनी तत्क्षणी तो आला नग्न नगरात जाता होईल लोक उपहासकता पंथी चिरांची तत्वता लोक लज्जार्थ कौती न केली केवळ रिक्त हातेसी भेटू नये रायासी तैसेच देवालयासी रीते हस्तेसी न जावे सद्गुरु जो का कृपा मूर्ती त्यासी भेटू नये रीते हाती हेची वृद्ध शिकविती धर्मशास्त्र नीती हेची निश्चय हेची जनक गुरुत्वे जगत गुरु तोची नरेंद्रू त्यासी रिक्त हस्ते नमस्कारू करीतो नर स्वधर्म मंद जनक निर्लोभ दृष्टी ऐसा निश्चय धरोनी पोटी हाती घेतली राखोटी
जनक भेटी लागोनी चिरकटी सूत्रकंठी कौपीन हाती राखोटी राजद्वारी आला उठा उठी द्वारपाळे देखिला ब्रह्मसूत्रे विन नव्हे ब्राह्मण संन्यासी नव्हे दंडविना दिगंबर नव्हे हा संपूर्ण अति विलक्षण वेशधारी या लागी श्री शुकासी द्वारपाळ निवारी त्यासी तो म्हणे सांग रायापासी मी शुद्ध भेटीसी आलो असे त्या श्री शुकाचे मनोगत मी आलो असे ब्रह्मसुत राजा सामोरा येईल येथ सन्मान युक्त नेईल आईशा ज्ञानाभिमाने थोर श्री शुका माझारी बांधले घर ते कळले रायासी अंतर शुक विकार हृदयस्थ शुकाची सोय घेता भेटी तो विकल्प धरील पोटी व्यास बोलिला जे गोष्टीसाठी त्या विकल्प पुष्टी शुक नांदे आपण न घेता भेटी जेने विरे विकल्पाची गाठी त्या त्यागाची सांगो गोष्टी जेने निजात्मदृष्टी शुक पावे भेटी न घेता आपण शुक पावे समाधान आईसे साधोनी विंदान द्वारपाळासी वचन राव बोले द्वारी उभा महानुभाव संग त्यक्वा सुखी भव हात्यासी सांगावा अभिप्राव तो निजानुभव पाहिल द्वारपाळ मने श्री शुकासी संग त्यागे सुखी होसी हे राये सांगितले तुम्हासी एरू निज मानसी क्षोभला मी काय राजभारू आहे मज काय स्त्री संग आहे मिनी संग निज निर्वाहे सांग जाय पाहे रायासी हातीची टाकिली राकोटी तोडोनी टाकिली लंगोटी निसंग मी एक सृष्टी मज पाहवया दृष्टी येऊ दे राजा द्वारपाळे राया प्रती सांगितल्या शुकोक्ती राजा तेची सांगे तया प्रती पुढती संग त्याग स्थिती सुखी होय संग त्यागे सुख प्राप्ती द्वारपाळ सांगे राजोक्ती आता कोण संग मज प्रती ते येऊनी नृपती पाहो सुखे संग त्याग पुढती पुढती राजा सांगे कोणी आरथी कोण संग आहे मज प्रती ते पाहू निश्चिती आदरिले संग त्याग पुढत पुढती राजा सांगे कोणे आरथी कोण संग आहे मज प्रती ते पाहू निश्चिती आदरिले मी शुकतो येथे कोणा माझ्या शुकत्वा काय कारण वस्तु नाम रूपातीत पूर्ण शुकी शुकपना देहत्वे देहाचे माथा शुकपना तो देह येथे की लक्षणा देह पंच भौतिक पूर्ण माझी मी कोणा ते शोधू पा देह पंचभूत आभास त्या पंचभूतांचा विलास विवंचुपा सावकाश स्वस्वरूप साधावया पृथ्वी नव्हे मी जडत्वे जळ नव्हे मी अधोगमनत्वे तेज नव्हे मी दाहकत्वे मी चंचलत्वे वायू नव्हे रीते दिसे जेथे जेथे ते नभ नव्हे मी शुकत्वे
मी नव्हे पंचभूते त्याहुनी परते ते मी स्वय अहम नव्हे मी देह ममत्वे सोहम नव्हे मी माईकत्वे अहम सोहम हुनी परते ते मी निश्चिते निज रूप आईसी विवंचिता उत्पत्ती स्वस्वरूपी पावला वृत्ती तेने तटस्थ झाली स्थिती इंद्रिय वृत्ती निचेष्टित आईसा निचेष्टित सात रात्री उभा होता राजद्वारी दंश मशक मुत्कुना माझारी सप्तरात्री अचंचळ शुकासी निर्विकल्प समाधी द्वारपाळ रायासी सांगती आधी शुक पूर्ण झाला त्रिशुद्धी अहम बुद्धी हारपली ऐसे सांगता द्वारपाळ विदेही हरुषला प्रबळ सामोरा जावणी तात्काळ अंतरगृहासी आणिले राये उचलोनी त्यासी ठेविला पै राणी वसी श्री शुकाची दशा कैसी पुसे राणी यासी स्वयराव नाना भोग विलासी शुक निर्द्वंद्व राणी वसी विदेहत्व बाणले त्यासी ऐसा रायासी निश्चयो झाला ब्रह्मत्व बाणले योगी राजा जानोनी उल्लास भुभुजा सिंहासनी बैसवोनी ओजा श्री शुकाची पूजा ब्रह्मत्वे केली स्वमुखे सांगे श्री शुकासी मी जनक आलोसे भेटीसी वचने शुक झाला उल्लासी सर्व भावेसी नृप नमियेला नमो निरायाचे श्री चरणा शुक तटस्थ झाला संपूर्ण त्याचे देखून या लक्षण ते ज्ञान अपूर्ण नृपमानी सर्वेंद्रियी निरत ज्ञान नाही नित्य मुक्त ते ज्ञान साशंकित पूर्णत्व तेथे आसेना आंब्या पाड लागला झाडी शेजेने न मुरता नये गोडी निशंक ज्ञान न होता जोडी तटस्थ गाडी अपक्वता दधी मंथोनी काळी जे लोणी ते ठेविता धरी खवट घाणी तेची अग्नी संगेतावनी सुगंधपणी सुस्थिर तेवी तटस्थ अति संपूर्ण तेची मुख्यत्वे अपक्वता जाण सर्वेंद्रिय चित्त समाधान ते ज्ञान विज्ञान अतिशुद्ध शुकाची तटस्थता मोडे त्यासी शुद्ध ज्ञान जोडे ऐसे विचारोनी धड पुढे निज निवाडे नृप बोले राजा मने तटस्थ स्थिती ऐक शुका कोटे आहे तुझी वृत्ती हेरु मने आत्मप्रतीती व्रती निश्चिती सुखरूप ऐशी आत्मस्थिती आहे त्याची स्थिती डोळा पाहे तेव्हा दृश्य द्रष्टा चिन्ह मात्र होय हा अनुभव पाहे आत्मत्वाचा शुक जवा आत्मस्थिती पाहे विस्मय चाकाटला ठाये निज ध्येय नाही होय वशत्वे राहे पूर्ण ब्रह्मत्वे जे जो देखा जाय दिठी ते ते आत्मत्वेची उठी बाप गुरु वाक्याची कसवटी दृश्याचे पोटी भ्रमपर ब्रह्म नांदे स्त्री पुरुषाची ये व्यक्ती पूर्ण ब्रह्मत्वे प्रचिती पशु पक्षी नाना जाती आत्मस्थिती जगनांदे जे पाहे ते आत्मस्थिती
तव तव सर्वेंद्रिया ब्रह्मप्राप्ती गुरुवाक्याची परम ख्याती सभाग्य पावती स्वानंदे आघाद सद्गुरु गरिमा ब्रह्मत्व आले इंद्रिय कर्मा सहज भेटी परब्रह्मा देह धर्म चिदत्वे निद्रेचे निज शेजार तळी धरानावरी अंबर पहुडणे अति अरुवार चिद चिन्ह मात्र स्वभावे विसरोनी शेष निमाला आठवाचा ठावो पुसिला सहज सुखे सुखाळू झाला दुष्काळ पडिला देह भावा जागृती आली ब्रह्मपूर्ण स्वप्न झाले चैतन्य घन सुषुप्ती झाली सुख संपन्न हा प्रताप पूर्ण गुरु आज्ञेचा चमत्कार श्रवणी पडताची अक्षर सुखरूप झाला संसार चराचर ब्रह्ममय गुरु वाक्याचा गौरव शुकाशी झाला सहजानुभव तेने अति आल्हाद पाहो साष्टांगी राव सद्भावे नमिला राये दिदले आलिंगना दोघांचे गेले दोन्ही पण मुसावले चैतन्य घन पूर्णत्वे पूर्ण परिपूर्ण झाला पूर्णत्वे पावोनी समाधान सहज अंगी सुटले आलिंगन तरी न दिसे दोन्ही पण अखंडत्वे पूर्ण आत्मत्व शुक मने जनका प्रती हे न कळोनी हे सहज स्थिती म्या विकल्प धरिला चित्ती मुख्य पूज्य मूर्ती श्री व्यासासी स्त्री पुरुष भेद भिन्न ऐसे अप्सरांचे वचन ऐकोनी विकल्पे भरले मन व्यास अज्ञान निश्चयो मानी ऐसिया विकल्पाचा समूळ दाहो तुझे निवचने केला पाहो धन्य ज्ञानाचा अनुभव निसंदेहो भवत वाक्य द्वारपाळाच्या निरोपावरी माया अविद्या विकल्पा बोहरी तुझ्या वैभवाची थोरी वंद्य सुरवरी सर्वत्र बाप वाक्याचे तिखट बाण घाये विन छेदिला प्राण जीव मारोनिया संपूर्ण पूर्णत्वी पूर्ण मज केले ऐकोनी शुकाचे वचन जनक झाला सुख संपन्न हेतोनी सुख झाला सुख पूर्ण संतोषोनी आपण काय बोले जनक मने धन्य धन्य जे तुझ झाले समाधान तेची गुह्याचे गुह्य ज्ञान ब्रह्म समाधान तया नाव पूर्वीच तो ज्ञान विधी वस्तू आकळिली निजात्म बुद्धी गुरुवाक्य तेची त्रिशुद्धी निजात्म सिद्धी निश्चित जे तू पावलासी समाधी यावरी ज्ञान सिद्धी नाही नाही गा त्रिशुद्धी निजात्म बुद्धी याची नाव जे तुझ झाली आत्मप्राप्ती तेची नारायणाची ज्ञानोक्ती तेची ज्ञान श्रीकृष्ण नाथी तेची स्थिती नारदाची तेची स्थिती याज्ञवल्क्यासी तेची स्थिती श्री व्यासासी तेची स्थिती मजपासी निश्चयेसी निश्चित स्नेहे सूत्रे दीप भिन्न प्रभा एकत्वे अभिन्न ते विज्ञात्याचे विचित्र कर्म चिन्ह
परिज्ञेय ज्ञान एकची नारदासी नित्य लंगोटी कृष्ण वैभवे संपन्न सृष्टी दोहीची ज्ञान कसवटी एकत्वे पुष्टी समसाम्य जड भरत मनती जड याज्ञवल्की ज्ञान रूढ दोहीचे ज्ञान एकत्वे गोड ज्ञानी पडिपाड असेना देह देखता दोष कोटी आत्मत्वे पाहता निर्दोष सृष्टी या लागी देही न ठेवावी दृष्टी दोषांची कोटी देहात्मता ऐकोनी जनकाची गोष्टी सुख झाले शुकाच्या पोटी संशय गेला उठा उठी स्वानंद पुष्टी सदोदित या परिजनके श्री शुकासी सांगितले शुद्ध ज्ञानासी तेने विश्रांती झाली रायासी ते सुख वाचेसी न बोलवे सुख उलथले संपूर्ण सकळ संशया झाले दहन वाचेसी पडिले महामौन भय शोक पूर्ण मावळले निमाली हृदयाची आधी व्याधी इंद्रिये निवाली सुखावबोधी विश्रांती पावली त्रिशुद्धी सुख सुखावबोधी संतुष्ट सुख मने राया प्रती मज झाली परम विश्रांती ते विश्रांती भोगावया एकांती मेरुगिरी प्रती शुक गेला निर्विकल्प निरहंकारी आसन घालोन योग मुद्री शुक बैसला समाधीवरी मेरु शिखरी स्वानंदे स्नेहे विना प्रकाश रूप निर्वातीचा जैसा दीप तैसे शुकाचे समाधी स्वरूप निर्विकल्प या नाव शुक मने मी क्षणभरी सुखे बैसलो मेरु शिखरी बाहेर संख्या शास्त्रांतरी दशसहस्त्री झाली अब्धे एवं स्वरूपाचे ठाई मुळी उदय असत नाही काळा तेथे अटक पाही ठेविता टाही टाही टिकेना ऐके श्रीरामा कृपामूर्ती या परी शुकाची ब्रह्मप्राप्ती जनके आणली यथा स्थिती आत्मप्रतीती समाधिस्थ समाधी आणि उत्थान दोन्ही अवस्था बोळवून करोनिया श्री शुक जान झाला संपूर्ण पूर्णत्वे एका जनार्दना शरण शुक सुके झाला ब्रह्म संपन्न पुढे श्रीरामा ते पूर्णपण वशिष्ठापन निरोपिल स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कारटिकाया शुकजनक संवादो नाम दशमोध्याय गोडः पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय।